नमस्कार मित्रांनो, जय श्री कृष्णा। मातृत्व हे स्त्रियांसाठी एक अद्भुत आणि पवित्र अनुभव मानला जातो। अनेक धर्मग्रंथ, सामाजिक समजुती आणि वैद्यकीय दृष्टिकोन यावर विविध प्रकारे चर्चा करतात। काही लोक धार्मिक दृष्टिकोनातून स्त्रीच्या मातृत्वावर परिणाम करणाऱ्या कर्माबद्दल बोलतात, तर काही जण वैज्ञानिक कारणाकडे पाहतात। या लेखात आपण स्त्रीच्या मातृत्वावर परिणाम करणाऱ्या पापांची धार्मिक आणि वैज्ञानिक कारणासह सखोल माहिती घेऊया, ज्यामुळे आपल्याला समजून जाईल की आपण अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या अजिबात करू नये। त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपल्या बाळाला आणण्यासाठी कोणती शक्ती थांबवणार नाही। या सर्व गोष्टींबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। तर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। त्यातले पहिले आहे म्हणजे धार्मिक दृष्टिकोनातून पाहूया। स्त्रियांनी कोणत्या चुका टाळाव्यात ज्यामुळे त्यांना आपल्या मुलांपासून दूर राहता येणार नाही। जर या गोष्टी केल्या तर तुम्हाला बाळांपासून वंचित राहावे लागेल, त्यामुळे तुम्ही या गोष्टी टाळल्या पाहिजेत। अनेक धार्मिक ग्रंथामध्ये असे म्हटले जाते की विशिष्ट पापे स्त्रीच्या गर्भधारणेवर परिणाम करू शकतात। काही ठिकाणी हे पाप कर्माच्या सिद्धांताशी जोडले गेले आहेत। गर्भपात आणि त्याचे परिणाम। अनेक धर्मामध्ये गर्भपात हे मोठे पाप मानले जाते। हिंदू धर्मानुसार गर्भातील जीव हा एक आत्मा असतो आणि त्याचा नाश करणे म्हणजेच मोठे पातक मानले जाते। अशा स्त्रियांना पुढील जन्मात मातृत्व प्राप्त होणार नाही असा उल्लेख काही ग्रंथांमध्ये दिलेला आहे। व्यभिचार आणि पापकर्म। धार्मिक मान्यतेनुसार पतीव्यतिरिक्त इतर पुरुषांशी संबंध ठेवणे हे गंभीर पाप मानले जाते। असे मानले जाते की अशा स्त्रियांना भविष्यात मातृत्वाचा सुखद अनुभव मिळू शकत नाही। काही ग्रंथांमध्ये असे सांगितले जाते की या प्रकारचे वर्तन स्त्रीच्या गर्भधारणेच्या क्षमतेवर परिणाम करू शकते। देव, धर्म आणि पवित्र नियमांची अवहेलना। धर्मग्रंथामध्ये असे उल्लेख आहेत की जर एखादी स्त्री धर्माच्या पवित्र नियमांशी अवहेलना करत असेल तर तिला मातृत्वाचा आशीर्वाद मिळत नाही। विशेषतः जर एखादी स्त्री सतत देवाची निंदा करत असेल तर तिच्या आयुष्यात मातृत्वाचा अभाव राहू शकतो। पतीशी अप्रामाणिक वर्तन। पुराणामध्ये असे नमूद आहे की जर एखादी स्त्री आपल्या पतीशी प्रामाणिक राहिली नाही किंवा त्याच्या कुटुंबाचा अनादर केला तर तिचे मातृत्व प्रभावित होऊ शकते। तसेच जर एखादी स्त्री आपल्या पतीला दुःख देत असेल किंवा त्याच्याशी विश्वासघात करत असेल तर तिला मुलं होण्यास अडचणी येऊ शकतात। आता आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहूया। स्त्रियांना बालके होत नसते, तर धार्मिक कारणाव्यतिरिक्त वैज्ञानिक दृष्टिकोनातून स्त्रीच्या गर्भधारणेच्या क्षमतेवर परिणाम करणाऱ्या अनेक कारणांचा विचार करता येतो। धूम्रपान आणि मद्यपान करणे हे खूप चुकीचे आहे। तर विज्ञानानुसार ज्या स्त्रिया जास्त प्रमाणात मद्यपान किंवा धूम्रपान करतात त्यांची प्रजनन क्षमता कमी होत जाते। अशा स्त्रियांना गर्भधारणा करण्यात अडचणी येऊ शकतात आणि काही वेळा त्या कधीच आई बनू शकत नाहीत। आरोग्य, आहार आणि जीवनशैली। अति जंक फूड, पौष्टिक पदार्थांचा अभाव, तणावपूर्ण जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव यामुळे स्त्रीच्या संप्रेरकामध्ये असंतुलन होते, ज्यामुळे तिला गर्भधारणेस अडचण येऊ शकते। वारंवार गर्भपात किंवा गर्भनिरोधकांचा गैरवापर। जर एखादी स्त्री वारंवार गर्भपात करत असेल किंवा अनैसर्गिक पद्धतीने गर्भधारणा रोखत असेल तर तिच्या गर्भाशयावर वाईट परिणाम होऊ शकतो, त्यामुळे ती भविष्यात आई बनू शकत नाही। लैंगिक रोग। आरोग्य। लैंगिक संबंधामुळे अनेक प्रकारच्या लैंगिक आजारांचा धोका वाढतो। गुप्तरोग यांसारख्या आजारांमुळे स्त्रीच्या प्रजनन क्षमतेवर गंभीर परिणाम होतो आणि ती कधीच आई बनू शकत नाही। वृद्धत्व आणि हार्मोनल बदल। वय वाढल्यावर प्रजनन क्षमता कमी होत जाते। 35 वर्षांनंतर गर्भधारणेच्या क्षमता कमी होतात
तसेच काही महिलांना PCOS किंवा एंडोमेट्रिओसिस सारखे विकार असतील तर गर्भधारणा कठीण होऊ शकते. सामाजिक आणि मानसिक परिणाम. स्त्रियांना होत असल्यामुळे देखील स्त्रिया आई होण्यापासून वंचित राहतात. तर ते कोणते तणाव आणि मानसिक परिणाम आहेत ते आपण पाहूया. मानसिक तणाव आणि चिंता यानुसार धार्मिक, सामाजिक किंवा व्यक्तिगत कारणामुळे स्त्रियांमध्ये मानसिक तणाव वाढत जातो. हा तणाव गर्भधारणेस अडथळा ठरू शकतो. समाजातील गैरसमज आणि अंधश्रद्धा यामुळे देखील स्त्रियांवर परिणाम होतो. काही वेळा समाजात अशा अंधश्रद्धा असतात की स्त्रीने काही विशिष्ट कर्मे केली तर ती आई बनू शकत नाही. मात्र आधुनिक विज्ञानाने ते सिद्ध केले आहे की स्त्रीच्या आई होण्याच्या क्षमतेवर तिच्या भूतकाळातील कर्मांपेक्षा तिच्या आरोग्याचा मोठा प्रभाव असतो. स्त्री कधीच आई बनू शकत नाही यामागे केवळ धार्मिक कारणे नसून वैज्ञानिक आणि सामाजिक कारणे देखील आहेत. काही धार्मिक ग्रंथांमध्ये गर्भपात, व्यभिचार आणि धर्मनिंदा यांसारखी कर्मे पाप म्हणून मांडली गेली आहेत आणि त्याचा स्त्रिया गर्भधारणेवर परिणाम होत असतो असे सांगितले आहे. मात्र आधुनिक विज्ञानानुसार धूम्रपान, मद्यपान, आरोग्य, जीवनशैली, लैंगिक आजार आणि मानसिक तणाव यांसारख्या गोष्टी स्त्रीच्या आई होण्याच्या क्षमतेवर परिणाम करू शकतात. म्हणूनच मातृत्व हा केवळ कर्मावर अवलंबून नसून आरोग्य, जीवनशैली आणि मानसिक शांततेवरही अवलंबून असतो. त्यामुळे स्त्रियांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली तर त्या मातृत्वाचा आनंद नक्कीच घेऊ शकतात. ही माहिती तुम्हाला उपयुक्त अशी वाटली असेल तर अशाच नवीन माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा व ही माहिती संपूर्ण ऐकून घेतल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आहे. धन्यवाद.